I am from eCell SSUPS. So basically, I want to take your interview regarding the eCell. So are you guys? Can you give interview? Yes. Thank you. So first of all, can I please know your name and department? My name is Aniruddha Bhanudas Patil and my department is computer engineering. Okay. My name is Aryanjit Patil. My department is computer engineering. My name is Harshal Siram Patil and my department is computer engineering. My name is Gaurav Saibra Patil. My department is computer engineering. Arshad Mohan Patil, computer department. Okay. So all of them are from computer department. Good. So do you know anything about entrepreneurship? I'm asking just about entrepreneurship. Yes. Entrepreneurship means it is a You can also speak in any language. There is no language barrier. मराठी. Yes, yes, sure. एंटरप्रेनरशिप म्हणजे एक साधा स्टार्टअपचा आयडिया आहे ज्याला प्रमोट केलं जातं. अजून त्याच्यातून आपण सोसायटीत इनपुट टाकू शकतो किंवा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो आणि एक सोसायटल स्टेटस वाढवू शकतो. Okay. So that's his thought about entrepreneurship. So तुम्हाला माहिती आहे का की डू यू नो दॅट आपल्या कॉलेजमध्ये पण एक ई सेल आहे एंटरप्रेनरशिप सेल माहिती आहे तुम्हाला? हो, अच्छा. तर तुमच्यामधून कोणी म्हणजे ज्याला चांगली आयडिया असेल एलाबोरेट करू शकतं का आपली ई सेल काय काय काम करते एक्झॅक्टली, एम काय आपल्या ई सेलचं? ई सेल पहिले छोटे छोटे जे आयडियाज राहतात त्या कोणत्या बी सपोज फॉर एक्झाम्पल लॉन्च एक्सपायर झालं ह्या अशा ज्या इव्हेंट होतात त्याच्यातून त्या आयडियाज प्रमोट करायचं काम करतं. नंतर त्या आयडियाजवर पुढं फ्युचरमध्ये काय काय नीड आहे काय काय नाही ते डिस्कस करून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केली जाते आणि सिलेक्शन झालं तर तो आयडिया आपला इम्प्लिमेंट व्हायला मदत होते. हे म्हणजे नॉर्मल जे बेसिक आयडिया जे ज्यांना इम्प्लिमेंट करायचं स्टार्टअप्समध्ये तर त्याला प्रमोट करायचं काम ई सेल करतं. ओके, बरोबर. तर आपलं ई सेल बेसिकली स्टुडंट्सला अप्रोच करतं एंटरप्रेनरशिपकडे वळायसाठी, एंटरप्रेनरशिपमध्ये पार्ट घेण्यासाठी. दॅट्स इट. आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल एंटरप्रेनरशिपमध्ये तर आपण त्यांना हेल्प करू शकतो काही. तर आपली लॉन्चपायर कॉम्पिटिशन आपण एक ऑर्गनाईज केली होती आपल्या कॉलेजमध्ये. तुम्हाला म्हणजे आयडिया समजलं होतं काही? हो, मी होतो त्या कॉम्पिटिशन. अच्छा, तुम्ही यांनी पार्ट घेतो. दॅट्स ग्रेट. तुम्हाला कळलं होतं लॉन्चपायरबद्दल? नाही, आम्हाला नाही कळालं. तुम्हाला कोणाला? अच्छा, तुम्हाला? अच्छा, कोणालाच नव्हतं कळालं लॉन्चपायरबद्दल. ओके. सो द लास्ट क्वेश्चन इज तुम्हाला काही सजेशन्स किंवा काही असं इम्प्रूव्हमेंटसाठी काही सजेशन्स किंवा काही द्यायचे आहे कसं आपल्या ई सेलला की काय करू शकतो? तुम्हाला एक्सपेक्टेशन्स काय बेसिकली ई सेलकडे? तिथे तुम्ही ॲक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे जोपर्यंत की स्टुडंटपर्यंत पोहोचेल की ई सेल म्हणजे काय आहे, काय बाकीच्यांना समजत नाही तसे तुम्ही ॲक्टिव्हिटी ऑर्गनाईज करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंटचे बरेच माध्यम आहे, कॉलेजचे ग्रुप राहिले. आता बऱ्याच वेळेस कॉलेजच्या ऑफिशियल ग्रुपवर ते आयडियाज प्रमोट होत नाही कारण की यांना माहीत नव्हतं लॉन्च एक्सपायरच्या बाबतीत. तर मग ते त्याचं कारण तोच की कॉलेजच्या ग्रुपवरती गेलं नाही ऑफिशियल ग्रुपवरती. आणि ते त्यात अजून एक दुसरी गोष्ट ई सेलचा सेपरेट ग्रुप आहे पण त्याला सगळे मेंबर ॲड नाही आहे. मग तो जर एक ॲडिशनल पॉईंट आहे की तो कॉलेजच्या ग्रुपवर सर्क्युलेट केलं गेलं पाहिजे HODला सांगून. मग त्यामुळं सगळ्या वर्गाला समजेल ते असं म्हणजे सगळ्या मुलांना समजेल. ओके. तर त्यासाठी ठीक आहे तुमचा पॉईंट पण बरोबर आहे की क्लासरूम टू क्लासरूम आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा हा फिजिकली आपण कॅम्पेन करून पोचलं पाहिजे. पण एक म्हणजे तुमच्या माहितीसाठी पण अजून की आपले जे अपडेट्स आहे काही कॉम्पिटिशन्स वगैरे त्याचं आपलं eCell SSUPS नावाचं इंस्टाग्राम पेज आहे, त्याला फॉलो करा तुम्ही. त्याच्यावर पण आपण असे अपडेट्स टाकत राहतो. आणि आपली एक कम्युनिटी पण आहे, त्या कम्युनिटीला पण जॉईन होऊन जा तुम्ही. हां, त्या कम्युनिटीवर पण आपण टाकत राहतो काही असं अपडेट्स राहतील तर. चालेल. थँक्स अ लॉट फॉर युअर टाईम. So friends, I am Kedar Joshi from eCell SSUPS. So I want to take your interview regarding our eCell. So can you please give the interview? Yes. Thank you. So first of all, I would like to know your name and department. So can you please tell your name and department? My name is Mrunali Pramod Chopdekar. I am from computer department. Okay. Myself Jagruti Sunil Gujar. I am from computer department. Jitendra Govind Singh Girase from electronics and computer. Myself Hansraj Sunil Sardar from electronics and computer. Atharva Dashpute from computer. Okay, fine. So the next question is, do you guys know anything about entrepreneurship? The specific entrepreneurship word I am asking about. You can also give answer in any language. असं काही बॅरियर नाही की इंग्लिश पाहिजे, हिंदी पाहिजे, कोणत्याही भाषेत तुम्ही उत्तर देऊ शकतात, काही हरकत नाही. हां, तर No idea. इलॉन मस्क. नाही ते एंटरप्रेनर आहे, मी एंटरप्रेनरशिपबद्दल बोलतोय. की कोणी काही कमी वेळात काहीतरी मोठं केलं ते. हां, बेसिकली वेळ असं मॅटर नाही करत काही, पण कोणी असं काही मार्केटमध्ये आयडिया नेतं आहे की ज्या थ्रू ते काही रेव्हेन्यू कमवू शकताय, पैसे कमवू शकताय, पण नोकरी नाही, ॲज अ बिझनेससारखं, त्याला एंटरप्रेनरशिप म्हणतात. तर तुमचं कॅन यू प्लीज टेल, तुम्ही तुमचा एक आवडता एंटरप्रेनर कोण आहे त्याचं नाव सांगू शकाल का? किंवा हा एंटरप्रेनर आहे माझ्यासमोर एक इन्स्पिरेशन म्हणून असं? रतन टाटा. रतन टाटा. इलॉन मस्क. एलॉन मस्क. ओके. माझं पर्सनली बोलतो माझ्याकडून फेवरेट रतन टाटाच आहे बिकॉज ही इज इंडियन.
सो नेक्स्ट क्वेश्चन, आपल्या कॉलेजमध्ये एक ई सेल आहे, तुम्हाला आयडिया आहे का त्याच्याबद्दल? आम्ही फ्रेशर्स आहेत ना, आम्हाला आयडिया. अच्छा, तर काहींना आयडिया आहे, काहींना नाही. तुम्हाला आहे ना आयडिया? सर तुम्ही काय सांगू शकाल आपल्या ई सेलबद्दल, म्हणजे काय एक्झॅक्टली आपली ई सेल काय काम करते अँड ऑल? लास्ट टाइम आम्ही अटेंड केलं होतं तुमचं सेशन ई सेलचं, तेव्हा आम्हाला समजलं की ह्या कॉलेजमध्ये आहे ई सेल काही. अच्छा, तर ई सेल बेसिकली स्टुडंट्सला काय म्हणतात बिझनेस करायसाठी किंवा बिझनेसपेक्षा बेटर एंटरप्रेनरशिपमध्ये जायसाठी, एंटरप्रेनर व्हायसाठी प्रमोट करत असतं. जर स्टुडंट्सला काही प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह करायमध्ये आपण एक ट्राय करत असतो. आता आपण रिसेंटली एक जवळपास 1.5 महिना पहिले लॉन्च पायर नावाची एक स्पर्धा आयोजित केलेली कॉलेजमध्ये. तर तुम्हाला त्याबद्दल काही आयडिया आहे का? अच्छा, तर यांच्यापर्यंत लॉन्च पायरचं कॅम्पेन पोचलेलं नव्हतं. तर लॉन्च पायरमध्ये बेसिकली असं होतं की आता तुमच्याकडे आयडिया आहे, एखादा बिझनेस आयडिया, स्टार्टअप आयडिया आहे, पण तुम्ही ते डायरेक्ट मार्केटमध्ये नाही घेऊन जाऊ शकत अजून, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स नाही आहे. तर इथे तुम्हाला आम्ही जजेस समोर, सगळ्या कॉलेज समोर एक स्टेज प्रोव्हाइड करू की जिथे तुम्ही तुमच्या आयडियाज प्रेझेंट करा, असं की लोकांचं काय व्ह्यूज आहे त्याच्यावरती, काय होऊ शकतं असं पुढे त्याच्यामध्ये असं. तर आता एक लास्ट क्वेश्चन आहे की ई सेलला तुम्ही काही म्हणजे असं सजेशन्स देऊ शकाल का, किंवा काही तुम्हाला वाटतं का हे लिमिटेशन्स आहे, हे पाहिजे होतं अजून, किंवा अजून काही एक्सपेक्टेशन्स आहे का तुम्हाला ई सेलकडनं? नाही, मला आता नाही वाटत. हां, म्हणजे असं सेशन घ्यायला पाहिजे की ज्याच्याने आम्हाला पण समजेल की आम्ही काय करायला पाहिजे पुढे. मंथमधून 2-3 टाइम तरी घ्यायला सेशन घ्यायला पाहिजे. मंथ्समध्ये 2-3 टाइम घ्यायला अच्छा, म्हणजे कसे सेशन्स हवे एक्झॅक्टली तुम्हाला? की आम्हाला नॉलेज पाहिजे की डायरेक्शन की देतील की काय करू शकतो, एंटरप्रेनरशिप बद्दल. ओके, आम्ही पण मग पार्टिसिपेट करू शकणार आणि ते पुढे सांगतात चालू ते करू. तेच होतं. तर बेसिकली त्यांना असं एक्सपेक्टेड आहे की एका महिन्यात साधारण 2 ते 3 वेळा आपण सेशन्स इथे ऑर्गनाईज केले पाहिजे आणि त्या थ्रू सांगितलं पाहिजे की तुम्हाला एंटरप्रेनरशिपमध्ये जायचं तर एक्झॅक्टली काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे, रोड मॅप हवा आहे तुम्हाला बेसिकली. ओके, फाईन, थँक्स अ लॉट फॉर युअर टाईम. हॅलो, मायसेल्फ केदार जोशी, आय एम फ्रॉम ECEL SSUPS. कॅन आय टेक युअर इंटरव्ह्यू रिगार्डिंग टू ECEL ऑफ अवर कॉलेज? येस. Thank you. So first of all, can I please know your name and department, please? प्रणव श्याम महाजन, कम्प्युटर डिपार्टमेंट. Okay. Tushar Budwazar, Computer Department. मिलिंद धनगर, कम्प्युटर डिपार्टमेंट. अहिरे रोशन कम्प्युटर डिपार्टमेंट. कुणाल लिंगायत कॉम्प्युटर डिपार्टमेंट. Okay, so all of the guys are from Computer Department. Fine, that's great. Do you know anything about entrepreneurship? I mean, exactly what the entrepreneurship is? No, I don't have any idea about entrepreneurship. Any one of you have any idea about entrepreneurship? Launching our business. Yes. Launching our business in the Yes, market. it is like launching our business or any startup idea from which we can generate any revenue. It's not like a social service. We should be able to generate some revenue from it. So do you know that first before it, do you have any inspiration or a favorite entrepreneur in front of your eyes? Anyone? नागार्जुन. Nagarjun, okay. डॉली चायवाला. Okay. गौरव सोमवंशी. I don't have anyone. Okay, no problem. So do you know that there is e-cell in our college, entrepreneurship cell? Do you know about it? That there is e-cell in our college. Do you know it? Yes. Acha. So do you know that what is the aim of our e-cell, or what work our e-cell has done? Motivate student for entrepreneurship. Oh yes, to motivate students about entrepreneurship, and basically if they face any problem in it, then to guide or try to solve their problems regarding the entrepreneurship. Do you know that in Eureka we organized a competition Launchpire 1.5 months ago? Do you came to know about it, or do you know? Yes, something. Acha, so can you please tell about that competition, anything about that competition that you came to know? Acha, so basically it was a platform for the new entrepreneurs to pitch their idea, that what exactly they can bring to the market. Take your short interview, please. Yes. Acha, first of all, may I know your name and department, please? My name is Jayashree Mahendra Jagtap and I am from the computer department. My name is Himangi Rajput. I am from Computer Department. My name is Dipanjali Patil. I am from Computer Department. Okay, so all of them are from computer department. Do you know anything, or do you have some idea about entrepreneurship? Yes. Acha, who is your favorite entrepreneur? Any one of you? Vinita Singh, co-founder and founder of Sugar Cosmetic. Acha, you? Okay, you have not decided any favorite, any inspirational till now. Okay, no problem. Do you know that there is e-cell in our college? Yes. Acha,
what does means you have any idea that exactly what does our e-cell does? यस इस बार ई सेल ने लॉन्च फायर के एक ऑर्गेनाइज किया था Competition. कंपटीशन ऑर्गेनाइज किया था उसमें अपने बिजनेस आइडियाज़ हम प्रेजेंट कर सकते थे उसमें एक स्टूडेंट के जो आइडियाज़ होते हैं उनको एक स्टेज डेयरिंग मिला था इसलिए लॉन्च फायर इज़ द गुड फॉर अच्छा, द और कुछ आपको दूसरे कुछ इवेंट्स के बारे में पता चला था लॉन्च फायर को छोड़ के? लॉन्च फायर के बारे में सबको पता चला था क्या इनफैक्ट? अच्छा, तो और मतलब ई सेल का बेसिकली हमारा एम क्या है आपको पता है क्या, मतलब आइडिया है? प्रोवाइड द स्टेज फॉर द स्टूडेंट हाँ, बेसिकली मतलब जो भी एंटरप्रेन्योरशिप के लिए इंटरेस्टेड है हमारे कॉलेज में स्टूडेंट्स, उनको मोटिवेट करना, उन्हें गाइड करना, उन्हें या जो भी कुछ प्रॉब्लम्स वो फेस कर रहे हैं उनके सॉल्यूशन प्रोवाइड करने का ट्राई करना है, फिर बेसिकली स्टूडेंट्स को एंटरप्रेन्योरशिप के लिए इंकरेज करना, एंटरप्रेन्योरशिप में जाने के लिए। तो हमारे इस सेल का के बारे में आप मतलब कुछ हमें कुछ सजेशंस देना चाहेंगे क्या, कुछ इम्प्रूवमेंट्स के लिए, या फिर जहाँ पे हम कुछ लैक हो रहे हैं ऐसा कुछ आपको अगर लग रहा हो तो कुछ? ये जो कमेटी है वो सोशली बहुत एक्टिव है लेकिन कॉलेज में भी एक्टिव है लेकिन थोड़ी कम पड़ रही है बच्चों तक, मतलब स्टूडेंट तक वो पूरी तरह पहुंच नहीं पा रही है। अच्छा, म्हणजे हर स्टूडेंट तक वो पहुंचनी चाहिए। हाँ, प्रचार शिबिर। सेम तो उनका मतलब यही कहना है कि हम ई सेल तो मतलब अच्छा वर्क करें लेकिन स्टूडेंट्स तब हम इफेक्टिवली पहुंच नहीं पा रहे, तो इन तीनों का वही हमें एक सजेशन है। थैंक्स अ लॉट। Hello, myself Kedar Joshi. I am from eCell SSUPS, head of tech and innovation team. I want to take your interview regarding, or I want to ask you some questions regarding to our eCell. So, can you please give some time? यस Thank you. First of all, may I know your name and department, please? पूजा विस्पते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. राजेश्री चौधरी, I am also computer department. Hiteshri Aire, I am also computer department. Okay, so all of them are from computer department. That's great. Do you know anything about entrepreneurship? Specific, I am asking about entrepreneurship. Yes. Okay, what can you? Any one of you can you please just elaborate about entrepreneurship? Something. Any one of you who have better idea, you can. एसेल असं आहे की जिथे आपण आपल्या आयडिया प्रेझेंट करू शकतो, आपल्या न्यू आयडिया असेल आपण तिथं प्रेझेंट करतो, नंतर ते पुढे जाऊन आपण त्याबद्दल स्टार्टअप वगैरे कसं करू शकतो, सक्सेस कसं होऊ शकतो, तिथून गाईडलाईन भेटते. अच्छा, म्हणजे त्यांना असं म्हणायचं इसेल असं एक प्लॅटफॉर्म आहे की जे स्टुडंट्सला गाईड करतं बेसिकली बिझनेससाठी, त्यांना सपोर्ट करतं, अप्रोच करतं असं. ओके. आणि तुम्ही जे आता बोलले ते लॉन्च फायर कॉम्पिटिशन होती आपल्या इसेलची, तुम्ही त्याच्याबद्दल बोलले, तुम्हाला त्या कॉम्पिटिशनबद्दल काही आयडिया आली, कळालं होतं का काही? नाही नाही आमच्यापर्यंत पोहोचलो. अच्छा, तुमच्यापर्यंत पोचलं नव्हतं. ओके. सर, तर तुमचं एंटरप्रेनरशिपबद्दल तुम्ही सांगितलं, तुमचा एखादा कोणी फेवरेट एंटरप्रेनर असेल त्याचं नाव सांगू शकता का तुम्ही? कोणी जो फेवरेट एंटरप्रेनर? बिल गेट्स. ओके. रतन टाटा. सर रतन टाटा. ओके. काय बोलू? कोणी फेवरेट एंटरप्रेनर असेल? अरे बोला ना. ठीक आहे, जाऊ दे. मुकेश अंबानी. हां, मुकेश अंबानी. अच्छा, मुकेश अंबानी सर. ओके. अच्छा, सब असं स्पेसिफिकली पण माझे फेवरेट रतन टाटाच आहे. ओके. तर हां, आता आपलं जे आहे ई सेल आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला म्हणजे ॲज अ स्टुडंट्स म्हणून तुम्हाला काय एक्सपेक्टेशन्स ई सेलकडनं, किंवा काही आम्हाला तुम्ही सजेशन्स देऊ शकता का काही इम्प्रूव्हमेंटसाठी, किंवा तुम्हाला काही एक्सपेक्टेशन्स असेल तर? काही गोष्टी अशा आहेत ज्या स्टुडंटपर्यंत पोहोचतच नाही, म्हणून सगळ्यांना समजायला पाहिजे. म्हणून स्पेसिफिक एका स्टुडंटने प्रत्येक क्लासमध्ये जाऊन व्हॉलेंटियर म्हणून एक सगळ्यांना सांगायचं की इसेल काय, इसेलमध्ये आपल्या कॉलेजमध्ये काय होतंय, म्हणजे सगळ्या स्टुडंटला कळेल की एक्झॅक्ट कॉलेजमध्ये होतं काय, आणि ते सगळं त्यापासून अवेअर नको राहायला, त्याच्यामुळे अवेअर राहायला. अच्छा. ओके. सो त्यांचं म्हणायचं की पब्लिसिटी कुठेतरी कमी पडते ई सेलची. वी आर रॅकिंग इन द पब्लिसिटी. Basically we should reach the students more than now. Thanks a lot for your time. Hello, myself Kedar Joshi. Basically I want to take your interview. Do you have some time now? Can I take it? Yes. Thank you. First of all, can I please know your name and department, please? वैष्णवी सुनील पाटील. नीलिमा मोरे. My name is Shreya Sudarshan Saranke from Civil Department. Civil. Acha, so all of them are from civil department. Okay. So do you have any idea or do you heard anything about entrepreneurship? Yes, of course, because we are related with that field. So, in basically civil, we have some part of entrepreneurship. Can you please increase the In pitch? future, we have planned some projects or
something like Ideas ideas from startups वगैरह. Okay, great. So do you know there is also an e-cell in our college? yes of course not Properly. Acha, so basically our e-cell guide students about entrepreneurship. Means you guys are interested in entrepreneurship by default because your branch is civil, but generally from computer or IT like students, they are basically job oriented from it's not their fault but they are, and it's also a good thing, but our aim is to guide people for entrepreneurship, guide students for entrepreneurship. And if any student or anyone faces any problem in college in entrepreneurship, so we try to solve it. So that is aim of our e-cell. So do you know that our e-cell also participated a competition named Launchpire a few months ago? no more idea. Acha, you don't hear it. Okay. So basically it was a competition, it was a pitch for आता if suppose you have an entrepreneurship idea, जर तुमच्याकडे काय आयडिया असेल, आता माझ्याकडे सपोज एक आयडिया आहे, पण तो आता मी डायरेक्ट मार्केटमध्ये उतरवू का, तर मला थोडं कॉन्फिडन्स नाही तेवढा, तर मला ते एक प्लॅटफॉर्म पाहिजे लोकांसमोर आणायला, एक पिच करायला, जजेस समोर आणायला. सो वी प्रोव्हाइडेड अ प्लॅटफॉर्म टू द स्टुडंट्स फॉर इट. आम्ही जजेस बोलवले तिकडे, बरेच जणांनी अराउंड 40-52 स्टुडंट्सने होते, पार्टिसिपंट्स होते, आयडियाज पिच केले होते त्यांनी. सो डू यू वॉन्ट टू गिव्ह एनी सजेशन्स टू अवर ई-सेल, म्हणजे कुठे आम्ही कमी पडतोय का तुमच्यात पोचण्यात वगैरे, किंवा काही म्हणजे आता बोलण्यावर आता तेच वाटतंय, पण असं काही सजेशन्स तुम्ही काही देण्यामध्ये इंटरेस्टेड आहात का? अजून पॉप्युलेशन करायला पाहिजे त्या गोष्टीचं. ओके, मार्केटिंग करायला पाहिजे. एनीवन वॉन्ट्स टू कारण की आम्हालाच माहित नव्हतं, आम्हाला माहिती याच्याबद्दल की तुम्ही गेले होते वगैरे काय. कोणाला तर स्टार्ट करायचा बिझनेस तर तुम्ही त्याला प्रॉपरली गाईड करा, स्टेप टू स्टेप समजावा की कुठून स्टार्ट करायचं आणि याच्या पुढे फ्युचरमध्ये काय स्कोप आहे त्या बिझनेससाठी, त्याच्यात तुम्ही त्याला गाईड करा. Okay, so they want that our marketing should be increased and we should guide student in any business. We should provide them with a roadmap. Okay, thanks a lot.